पण तुम्ही तिथं होतात, अटकलेला होतात, परिस्थिती खराब होती, काही करता येत नव्हतं, परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेलेली होती. मात्र त्यावेळेला देखील काही राजकारण सुरू होतं. तुम्ही तिथं गेलेला आहात, दुबईच्या राजाला भेटायला गेलेला आहात, तुम्ही दुबईच्या राजाला भेटून तुम्ही प्रोजेक्ट आणणार आहात, असं देखील बोललं जात होतं. ते रावसाहेब दानवे बोलले होते. ते रावसाहेब दानवे बोलले असं तुम्ही सांगितलं, ते मी पण मोबाईलच्या सोशल मीडियावर ऐकलं. पण ते बोलले त्या दिवशी धुरडा होता, आणि ज्या दिवशी धुरडा असतो त्या दिवशी बोललेलं मनावर घ्यायचं नसतं. म्हणजे का नेमकं? कारण ते तुम्ही तिथं गेलेला होता, अडकलेला होतात, परिस्थिती खराब होती तेव्हा. मग त्यावेळेस असं वक्तव्य त्यांचं होतं. प्रत्येकाला म्हणजे मला असं वाटतं की कोणी माणूस कुठे असो, प्रत्येकाने राजकारणाच्या विरहितही आपले मित्र, आपले राजकीय शत्रू, पण आपण सगळेजण या देशातले नागरिक आहोत, आणि ही आपली मायभूमी आहे. जेव्हा आपल्या देशातला कुणी नागरिक कुणीही परदेशात गेल्यानंतर जर काही कोणाला अडचण आली, येऊ नये अशी अडचण आलीच, तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. ही आपले संस्कार आणि संस्कृती. बरं, राज्य सरकार, केंद्र सरकार हवी ती मदत पोहोचवतंय का? दिलासा मिळतोय का लोकांना? परिस्थिती चांगली नाही आहे तेवढी. एअरलाईन बंद झालेल्या आहे. मला असं वाटलं होतं की विमान खात्याचे मंत्री आणि परराष्ट्र खात्याचे मंत्री यामध्ये तात्काळ पत्रकार परिषद घेऊन जे लोक आपल्या देशातून UAE मध्ये गेलेले आहे त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने काही स्टेटमेंट करतील असं मला अपेक्षित होतं केंद्रातल्या सरकारकडनं. पण दुर्दैवाने तसं त्या केंद्रीय मंत्री महोदयाकडनं झालं नाही. का केलं नाही, का नाही, ते आता मी 9 तारखेला अधिवेशनाला गेल्यानंतर निश्चितच विचारणार आहे की जेव्हा कामधंद्याच्या दृष्टीने टुरिस्ट म्हणून काही लोक कंपन्याच्या कॉर्पोरेट क्षेत्रातले लोक दुबईमध्ये किंबहुना अबुधाबीमध्ये किंवा त्या परिसरामध्ये जातात, आणि अशा वेळेला जर असा काही घटनाक्रम झाला तर त्यांना आपल्या देशातल्या सरकारकडनं एक अपेक्षा असते की त्यांना दिलासा मिळावा. मग तो तिथल्या एम्बसीने इथल्या एम्बसीशी संपर्क करून किती लोक परदेशात गेलेले आहेत, त्यांना आणण्याकरता काय व्यवस्था केलेली आहे, आम्ही काय करणार आहोत, या संदर्भातली केंद्र सरकारच्या मंत्री महोदयाकडनं अपेक्षा तिथल्या सगळ्या टुरिस्टला किंवा लोकांना होती. दुर्दैवानं ते घडलं नाही. तशी एक पत्रकार परिषद किंबहुना आम्हाला प्रत्येकाच्या मोबाईलवर मेसेज यायला पाहिजे होता, कारण आपल्याकडे रेकॉर्ड आहे. प्रत्येकाला व्हिसा मिळालेला होता, प्रत्येकाकडे पासपोर्ट होता. कोण लोक आपल्या देशातून परदेशात जातात याचं दररोजची, कोणत्या देशात किती लोक गेले याची दररोजची माहिती विमान खात्याकडे आणि परराष्ट्र मंत्रालयाच्याकडे असते. त्याच्यातून खऱ्या अर्थाने एक जर पत्रकार परिषद घेऊन तिकडच्या लोकांना दिलासा मिळाला असता, तो मिळाला नाही तात्काळ, असं मला अपेक्षित आहे.